सखी सावली काव्यांजली। आई आई अगं आई थांब, ती एवढ्याशा काढावून जीव द्यायचा विचार नको करूस ग। मी का जीव देऊ? मरणावर टपलीस माझ्या? अगं नाही, मला तसं वाटलं, आपला प्लॅन फसला ना ग। वाईट तर वाटतंय ग, हो ना, किती कष्ट केले आपण। त्या गुरुजींना बोलवलं, त्याला इतकं शिकवलं पढवलं आणि सगळं मधुराताईंना पटलं सुद्धा। चांगल्या जाळ्यात अडकल्या होत्या त्या। त्यावेळी ह्या प्रीतमने घोळ घातला, सगळ्या प्लॅनची माती करून टाकले त्यांनी। पण करायचं काय पुढे? नाही म्हणजे प्रीतम आणि अंजलीचं पुढे काय करायचं? काहीतरी करावं तर लागेलच। अंजली प्रीतमच्या आयुष्यात धोकादायक आहे हे मधुराताईंना पटवून दिलं पाहिजे, आणि त्यासाठी प्रीतमच्या डोक्यावर काहीतरी संकट कोसळायला हवं। संकट? असं अचानक कोणतं संकट कोसळणार? सगळे संकट अचानक नाही कोसळत आशू। काही संकट आपल्याला घडवून आणावी लागतात, आणि त्यासाठी म्हटलं होतं ना आशू, सगळी संकट अचानक येत नाही, काही संकट आपल्याला घडवून आणावी लागतात। उठा प्लीज। प्रीतम, प्रीतम, मावशी, डॅड लवकर या, सगळ्यांनी काकू, प्रीतम। हेलो हेलो ॲम्ब्युलन्स। प्रीतम, तुला 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 काही नाही होणार आहे। हा, मी आले, तू डोळे उघड ना प्लीज, बोल ना माझ्याशी प्रीतम, प्लीज। प्रीतम, प्रीतम उठ ना प्लीज, प्रीतम, 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 प्रीतम काय झालं? अहो बघा केवढा रक्त आलाय त्याला। कोणीतरी
ॲम्ब्युलन्स बोलवा प्लीज. मावशी मी बोलवलं ॲम्ब्युलन्सला, ते येत आहे. अगं बाई मधुराताई, काय झालं प्रीतमरावांना? केवढं लागलंय? बाई बाई बाई, मधुराताई अहो केवढं मोठं संकट कोसळलंय प्रीतमरावांवर. पण हे संकट कुणामुळे कोसळलं असेल हो? हॅलो हॅलो ॲम्ब्युलन्स, कुठे कुठे पोहोचलात तुम्ही? प्लीज लवकर या ना प्लीज. अंजली उठ, तू बाजूला हो. प्रीतम, तू कुठे निघालीस? तू इथेच थांबायचंयस, कुठेही यायचं नाहीयेस तू. मावशी प्रीतमला मला एकदा सांगितलं ना, तू यायचं नाहीयेस. मावशी प्लीज येऊ द्या ना, प्लीज प्लीज ऐका ना. तुझ्या सासूने तुला इथं थांबायला सांगितलं, कळत नाही तुला? काकू बायको आहे मी त्याची. त्याला माझी गरज आहे, मला काळजी वाटते त्याची. काही गरज वगैरे नाहीये त्याला तुझी, समजलं? त्यांच्या बरोबर त्यांचे आई वडील आहेत. आणि तुला का नको म्हणाले माहितीये मधुराताई? कारण तू अपशकुनी आहेस. कमनशिबी, जिथे जातेस तिथे वाईटच घडतं. आधी आई बापाला खाल्लंस, नंतर काकांना गिळलंस, आणि आता नवऱ्याच्या जीवावर उठलेस. काकू काय बोलतेस तू? प्रीतम नवरा आहे माझा, आणि मी त्याला काही होऊ देणार नाही. काही होऊ देणार नाही काय? अगं झालंय, आणि ते तुझ्यामुळे. मधुराताई काय बोललं कळलं नाही तुला? तू पण प्रीतमच्या डोक्यात माझा काय दोष आहे आज, सांग ना तू. ते तुझं तुला माहित का? करून चौरून वर आम्हालाच जाब विचारतेस. आता तू आणि तुझं फुटकन नशीब बघ काय ते. चला शो चल. प्रीतम, Okay. आई बाबा, मी ऑफिससाठी निघते, उशीर झाला. येते. सावकाश जा. हो. लाडू, हॅलो लाडू, ऐक ना. अगं मला ऑफिसला जायला उशीर होतो, मी तुला थोड्या वेळात फोन करते. हा करते. लाडू, लाडू अगं रडतीयस का तू? काय झालं?
प्रीतम लाडू सांग ना काय झालंय. प्रीतमला हॉस्पिटलमध्ये नेलंय. हॉस्पिटल? काय झालंय प्रीतमला? हा त्याच्या डोक्यावर कुंडी पडली आणि त्याला खूप लागलंय, खूप रक्त येतात. मला काय सुचत नाही. काही प्लीज प्लीज ये ना तू. प्रीतमला काही झालं नाही पाहिजे. तू अजिबात काळजी करू नकोस. आम्ही लगेच येतोय. हा येतोय. काय झालं काव्या? आई बाबा प्रीतमच्या डोक्यात कुंडी पडली म्हणे. खूप खूप रक्तस्राव झाला. त्याला हॉस्पिटलला घेऊन गेले. बापरे. मी एक काम करते, मी हॉस्पिटलला जाते. तिथे मदत लागू शकते त्यांना. अगं एक मिनिट थांब. एक काम कर, आधी मधुराला फोन कर. म्हणजे तिथे नक्की काय परिस्थिती आहे ती कळेल. म्हणजे तुला सगळं व्यवस्थित ठरवता येईल. हो फोन लाव, मी बोलते तिच्याशी. हो ठीक आहे. हॅलो हॅलो मधुरा. अगं प्रीतमचं कळलं. कसं आहे तू आता? आणि कोणत्या हॉस्पिटलला आहात तुम्ही? बरं बरं येतोच आहे आम्ही. हो हो हो. आई मावशी काय म्हणाल्या? आपण वाटेतनं जाता जाताच बोलूया. निघायला हवं लगेच. चल सांगते. ठीक आहे. अगं विशू इंटरव्ह्यूला गेलाय, मुलंही घरी आहे. तुम्ही एक काम करा, तुम्ही दोघी जा, मी मुलांजवळ थांबतो. हा आणि काही लागलं तर कळवा. हो चालेल. ठीक या. चल. काही टेन्शनचं असं काही नाही ना? देवा काय झालंय हे? तू प्रीतमची अवस्था बघतोयस ना. मला त्याची खूप काळजी वाटते. त्याच्या अशा अवस्थेत मला त्याच्यापाशी राहताही येत नाहीये. पण तू माझ्या पाठीशी आहेस ना. त्याला लवकर बरं कर, लवकर शुद्धीवर येऊ दे. तुझ्यावर खूप श्रद्धा आहे माझी. त्याला तडा जाऊ देऊ नकोस तेव्हा. मी तुला साकडं घालते. प्रीतम पूर्ण बरा झाल्यावर मी 2 दिवस निर्जळी उपवास करेन. देवळात येऊन तुला अनवाणी 108 प्रदक्षिणा घालेन. पण तू माझ्या प्रीतमला बरं कर लवकर. लाडू 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 अक्काई, लाडू अक्काई. शांत हो बाळा, शांत हो. हो शांत. अक्काई प्रीतमला काही. तू शांत हो. रडायचं थांबवा रे. शांत हो. काही मला खूप काळजी वाटते त्याची. त्याला हॉस्पिटलला घेऊन गेलेत, सगळे गेलेत, पण मलाच जाता आलं नाहीये. त्याला काही पुढे नाही झालेलं. मधुराचा फोन आला होता मला. काय? हो. ज्या गरजेच्या टेस्ट आहेत ना त्या सगळ्या करून झाल्या. प्रीतमला घेऊन घरीच येत आहेत ते. म्हणून तर आम्ही डायरेक्ट इकडे आलो हॉस्पिटलला न जाता. तेव्हा तू माझ्या प्रीतमला वाचवलंस. काकू तो शुद्धीवर आला का? लाडू तो शुद्धीवर आलाय की नाही हे आम्हाला अजून माहित नाहीये. ज्या अर्थी डॉक्टर घरी पाठवतात त्या अर्थी फार गंभीर काही नसावं.
तू नको काळजी करू. हं? सगळं नीट होईल. काही त्याला नक्की काही होणार नाही ना? काही होणार नाही. सगळं काही नीट होईल. हं? ते इथेच यायला निघाले का गं? हे तुझ्या बरोबर कोणीतरी असायला हवं म्हणून आम्ही दोघी इथे आलो. पण लाडू, अचानक कुंडी कशी काय पडली ग? हो ना, एवढी जड कुंडी अशी कशी पडली? तुमच्या टेरेसचे कठडे केवढे मोठे आहेत ग, असं कसं झालं? काहीच माहित नाही काकू. प्रीतमचा ओरडण्याचा आवाज आला म्हणून मी धावत गेले आणि बघितलं तर तो बेशुद्ध झाला होता. त्याच्या डोक्यातून रक्त येत होतं. मला काही सुचलं नाही म्हणून मी ॲम्ब्युलन्सला कॉल करून बोलावून घेतलं. अगं मग तू दवाखान्यात का गेली नाहीस? इथेच का थांबलीस? मधुराने थांबवलं हो ना? काय ग, काय विचारतोय आम्ही? बोल ना. मी खरंच अपशकुनी आहे का काही? लाडू, काय वाटेल ते काय बोलतेस तू? कोण म्हणाल तुला असं? हा, आई म्हणाली ना? माहितीये मला. अशा परिस्थितीमध्ये तीच असलं काहीतरी बोलू शकते. शरवडूबाईने लगेच लाडक्या अक्काईला बोलून घेतलेलं दिसतंय. खावायला पण नाही हिचं एवढं खापून काय? जाऊ दे मरू दे. आव्या बघायच्या आधी इथून पळालेलं बरं. कुठं वाटलं हे. चल. हे बघ लाडू, या इतर गोष्टींचा विचार करू नकोस. हं? हे बघ आता जेव्हा प्रीतम घरी येईल तेव्हा तू छान हसऱ्या चेहऱ्याने त्याच्या समोर असायला हवीस, हो की नाही? म्हणजे त्याला लवकर बरं वाटेल. तू शांत हो बघू. उगाच ह्या सगळ्या गोष्टींचा विचार नाही करायचा. तू बसतेस का थोडा वेळ? ये बस. आलेच वाटतं. चल. ताई, आपण आज जाऊयात सगळे. हो चला. ये. काळजी करू नको, लवकरच बरं वाटेल त्याला. काका, डॉक्टर काय म्हणाले? सिटी स्कॅन करायला हवा. तो केला पण त्याचे रिपोर्ट्स अजून आले नाही. पण त्यांनी सांगितलंय सगळं ठीक होईल म्हणून. एक मिनिट, ते सगळं जाऊ दे. वहिनी, मला आधी सांग, तू खूप वेगळी दिसतेस. म्हणजे हा चेंज कधी घडला? आय मीन, खूपच कमाल दिसतेस तू. बट मला असं का वाटतंय की आपण खूप दिवसांनी भेटतोय. आणि मावशी, तूही आलीस, खरंच थँक्यू. आणि तुम्ही पुष्पांजली, मी मगासपासून ऑब्झर्व करतोय तुमच्या गळ्यात मंगळसूत्र आहे, हातात बांगड्या. काय चाललंय? काय तुमचं काय लग्न वगैरे झालंय?
एक मिनिट, व्हॉट आर यू सिरियस? तुमचं लग्न झालं पुष्पांजली? अरे मला कोणी सांगितलं का नाही? आणि तुम्ही मला लग्नात बोलवलं नाही?